महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या ब्रेक दी चेन ह्या अभियानांच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाज घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते। त्यामध्ये राज्यातील गरीब गरजू लोकांना 15 एप्रिल पासून पुढील 1 महिन्यासाठी मोफत शिवभोजन थाळी अंतर्गत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती। ही मुदत आता आणखी 1 महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक 14 जून पर्यंत ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कळवा येथील निर्मला देवी महिला मंडळातर्फे शिवभोजन थाळी राबवण्यात येते। सर्वत्र लॉकडाऊन आहे अशा काळात हातावर पोट असणाऱ्यांचे उपासमारीमुळे हाल होऊ लागले आहे, त्यांना आधार देण्याचे काम करत आहे। सामाजिक बांधिलकी जपत भुकेल्या गरिबांसाठी अन्नदानातून भोजनाची सेवा देत आहे। निर्मला देवी महिला मंडळाच्या अध्यक्षा सोनी गिरीश जोशी असून माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब व उपनियंत्रक शिधा वाटप अधिकारी निरेश वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभोजन थाळी निर्मला देवी महिला मंडळ राबवित आहे। उपासमारीमुळे अनेक कष्टकरी कामगार हैराण झाले आहे, अशा लोकांची दखल घेत आहेत। निर्मला देवी महिला मंडळाच्या शिवभोजन थाळी यशस्वीतेसाठी नर्मदा नागवेकर, बबिता गौरीशंकर झा, शकुंतला मनोज विश्वकर्मा, अब्दुल्ला खान, गिरीश जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। निर्मला देवी महिला मंडळ पोळी भाजी केंद्र शिवभोजन थाली व्यवस्थित मिळते। गोरगरिबांना पण सगळं व्यवस्थित असतं। तुम्ही नेहमी येतात इथे? नेहमी राहते, नेहमी। बरं, तुम्हाला जेवण कसं वाटलं? चांगलं वाटतं। वरण भात भाजी आणि 2 चपात्या व्यवस्थित सगळ्यांना मिळतं व्यवस्थित। हां, निर्मला महिला मंडळ शिवभोजन आम्ही इथे रोजगारसाठी आलेलो। अच्छा, आम्हाला खूप मॅडम चांगला करतात, जेवण वगैरे चांगलं असते, सर्व चांगलं असते। तुम्ही स्वतः बनवतात हे? हां। दररोज किती बनवतात तुम्ही? दररोज 250 दररोज 250 ठेवा आणि म्हणजे चांगलं मटेरियल वगैरे चांगलं असते, सर्व चांगलं असते। गोडतेचे डबे, शिंगते असे, परत तुरीची डाळ, चणे, वाटाणे हे चांगले असते। आम्ही साफसफाई करून ठेवते, मॅडम आम्हाला सांगतात सर्व साफसफाई करा म्हणून। पैकिंग करते, जो मैडम बोले वैसा करके जाते। खाना बनाते वो हम लोग खाना नहीं बनाते, वो लड़का बनाता है। हाँ हाँ, हम लोग डब्बा पैक करते, चपाती पैक करते, लहसुन ये सब साफ सफाई कल का तैयारी करके जाते। मतलब आज का रहेगा तो कल का करके जाते सब। जो जैसा जो करना रहेगा वो तैयारी करके देंगे, फिर वो लड़का बनाते ऐसा। हाँ, हम लोग हाँ, जो जैसा जो मेटेरियल लगता है ना, हम लोग तैयारी करके फिर खाना बनाते। हम लोग खाना बनाते नहीं हैं, वो बनाते हैं। और आप बाकी तो सब आप देख ही लिए, तो आप क्या बताऊं है ना, सब तो आप सामान वगैरे चांगलं असतं, तसं काही नाही। हमारा मैडम अच्छी है, मॅडम पण चांगले आहे, हमारा मैडम आम्हाला कधी पगार पानी भी टाइम से देती है, टाइमशीर खाना पीना पण बरोबर हम लोग खा से जाते हैं। खाना पीना हम लोग खाना पिना सर्व असतं। खाना पगार ये पगार बिगारे टाइमवर असतं, ऐसा नहीं कि काम किया पैसा नहीं देता। पगार नाही असं नाही, टाइम से पहले टाइमशीर पगार असतं। सब चांगला मैडम, तो मैडम चांगली है, वो सब अच्छे से देती है, करती है। हम लोग तो फिर जैसा बोलेंगे हम लोग वैसा ऐसा करते हैं, सब मिल के करते हैं। नहीं, खाना तो रोज मिलेगी। आती मैं अकेले ऐसा मतलब काम करती हूँ, आई भाई का कभी टाइम मिलता है तो मैं आपके लेके जाती, खाना अच्छा रहता है। हाँ हाँ, इतना बहुत है, गरीब पास आता है, इधर आके गरीब मर रहे हैं इधर खाने पीना, जिसके 4 परिवार काम धंधा नहीं तो क्या करेगी। थोड़ा एक टाइम को तो सहारा है ना इंसान को। हाँ, इतना धन्यवाद, इतना कर रही मॅडम। नमस्कार, मी संजय शिंदे। आम्ही कधी मंगळवार किंवा गुरुवार या निमित्त आम्हाला कधी घरना ऑफिसला आलो तर आम्ही जेवणाचं काय असेल तर आम्ही जेवणाचे जे शिवभोजन या ठिकाणी येतो आणि आहे ते उत्तम प्रकारे आम्हाला जेवण भेटलं जातो। म्हणजे 2 चपाती, भात, डाळ, भाजी आणि याची क्वालिटी चांगली असते इथली। आणि जेवणाबद्दल काही तक्रार नाही आहे, खूपच चांगलं छान जेवण आहे भेटतो। हां,
आणि पण लवकर मला वाटतं याची क्वालिटी आहे जे जेवणाची ती आणखी वाढवली पाहिजे, कारण लोकांना काही भेटतात, काही लोकांना भेटत नाही आहेत, तर जेवणाची जरा मर्यादा जरा वाढवली पाहिजे बस. निर्मला देव महिला मंडळ खूप आभारी आहे की शिवभोजन चालू केलं साहेबांनी, आणि त्यांच्या मार्फत म्हणजे आम्ही एवढे रोजगार एवढे खातोय, रोजीरोटी आम्हाला भेटते त्याच्यापासून, आणि गरजू लोकांना पण जेवण वगैरे मिळतंय, खूप खुश आहे ते लोक, आणि मला सेवा करायला आनंद भेटतो सगळं. म्हणजे असं वाटत नाही की मी काहीतरी बसवून ठेवू मला उद्याला भेटल. आज जो आहे तोच मला वाटतं काय सगळ्याला अन्नधान्याचं माझ्या हातून भेटलंय ना सगळ्याला, तर तीच मला सेवा करायची भेटली संधी, ते करते. बरं, याच्यासाठी सहकार्य कोणाकोणाचं लाभलं? ते आहेत ना, ते साहेबांनी मला खूप म्हणजे मदत केली एक महिला म्हणून, आणि ते दिलं. आणि वंजारी साहेबाचं तर एवढं मी कौतुक करू तेवढंच थोडं, ते एवढं मला वंजारी साहेबांनी मदत केली ना, आणि तिथले त्यांचा टॉप आहे तो सर्वांनी म्हणजे आपणाला मदत केली, आणि हे मला शिवभोजन मिळवून दिलं त्यांनी. शिवभोजनला बरेच साहेब समजा इथे पळसकर साहेब होते, पटेल मॅडम आहेत, बऱ्याच मॅडम आहेत तिथे, पण वंजारी साहेबाचं तर मी कौतुक करेन, आणि त्याला तर ऋणी नेहमी राहील. बरं, आता शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? शासनाकडून की शासनाला थोडंसं वाढवून घेतलं पाहिजे, थोडंसं आणखी. हे असे गरजू लोक येणार, ते लोक बोलणार नाहीत नाही आणि बनवतच नाहीत, असं मी करते तरी पण मला असं होतं, म्हणून म्हणलं थोडेसे वाढवून भेटले तर काय झाले, नाहीतर ह्याच्यामध्ये पण खुश आहेत आम्ही खुश राहून काय करणार, पब्लिक खुश राहिली पाहिजे ना, त्यांना बी थोडंसं भेटलं पाहिजे.